नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं, बाळूमामाच्या प्रिय भक्तांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याचे वय 40 ते 50 आहे, त्यांनी आजपासून कोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्याला गुडघे, पाय दुखायचे राहतील याबद्दलची मी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर भक्तांनो नमस्कार. वय 40 ते 50 असेल, याच्यानंतर जर असेल तर हे पदार्थ खायला सुरुवात करा. तर कोणते ते आपण पाहूया. वयाची 40 ओलांडल्यानंतर शरीराची काळजी घेणे हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. बाळूमामा भक्तांनो सांगतात की शरीर निरोगी असेल तरच मन प्रसन्न राहते आणि देवभक्ती ही मनापासून करता येते. म्हणून आजपासून आपल्या आहारामध्ये, जेवणामध्ये काही चांगल्या सवयी आणा. दररोज भक्तांनो ताज्या हिरव्या पालेभाज्या खा. त्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि ताकद देतात. मोसमानुसार फळे खाण्याची सवय लावा. निसर्गाने दिलेला आहार हा सर्वोत्तम असतो. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या भरड धान्य आहारात आपल्याला समाविष्ट करायचे आहेत. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. मूठभर सुकामेवा आणि बिया योग्य प्रमाणात खायचे आहेत आपल्याला. बदाम, अक्रोड, अळशी आणि तीळ शरीरासाठी उपयुक्त आहे. दररोज पुरेसे पाणी प्या. शरीरातील अनेक तक्रारी पाण्याच्या कमतरतेमुळे वाढतात. घरी बनवलेले ताजे अन्न आपल्याला खायचे आहे. बाहेरचे तेलकट आणि जास्त मसालेदार पदार्थ खाणे आपल्याला कमी करायचं आहे. साखरेचे प्रमाण कमी ठेवा. गोड पदार्थ अधूनमधूनच खायचं आहे. मिठाचे प्रमाणही मर्यादेपेक्षा ठेवा. जास्त मीठ शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. दूध, ताक किंवा दही योग्य प्रमाणात आहारात ठेवा, जर ते तुम्हाला मानवत असेल तर. डाळी, कडधान्य आणि मोड यासारखे धान्य आपल्याला खायचे आहेत. शरीराला प्रथिने मिळतात. रात्री हलका आहार घ्या आणि जेवल्यानंतर थोडे चालण्याची सवय लावा. जेवण वेळेवर करा. उपाशी राहणे किंवा उशिरा जेवणे आपल्याला टाळायचे आहे. दारू, तंबाखू आणि इतर व्यसनांपासून दूर राहा. हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. रोज थोडा वेळ व्यायाम करा. चालणे आणि प्राणायाम करा. शरीर लवचिक राहते. बाळूमामा सांगतात की मनात राग, मत्सर आणि द्वेष न ठेवता आनंदी राहा. मानसिक आरोग्य ही तितकेच महत्त्वाचे आहे. बाळूमामांच्या शिकवणीनुसार साधा आहार, चांगले विचार, कष्टाची सवय आणि देवावरती श्रद्धा असेल तर आयुष्य सुखी होते. 40-50 वयानंतर औषधापेक्षा चांगल्या सवयींची गरज अधिक असते. शरीराची काळजी घ्या, कारण निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते. देवाने दिलेल्या शरीराचा आदर करा आणि त्याला योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि नियमित हालचाल द्या. आज घेतलेली एक चांगली सवय उद्याचे निरोगी आयुष्य घडवू शकते. या सल्ल्यापैकी अनेक आरोग्यदायी जीवनशैलीशी सुसंगत आहेत. मात्र मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार आणि इतर वैद्यकीय समस्या असल्यास आहारात मात्र बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तत्त्वज्ञांचा सल्ला घ्या. तसेच बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, हिरव्या पालेभाज्या. तर वय वाढल्यानंतर शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजांची गरज वाढते. म्हणून मेथी, पालक, शेपू, चाकवत, माठ यासारख्या पालेभाज्या आठवड्यातून किमान 4 ते 5 वेळा खाव्यात. पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि अनेक जीवनसत्वे असतात. त्यामुळे रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होते. हाडे मजबूत राहतात आणि पचनक्रिया सुधारते. नियमित पालेभाज्यांच्या खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, चांगली राहते. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे हंगामी फळे. दररोज फक्त 1 ते 2 फळे खाण्याची सवय लावा. पपई, सफरचंद, पेरू, संत्री, डाळिंब, केळी किंवा आंबा हंगामानुसार आपल्याला खाल्ल्यास
शरीराला नैसर्गिक जीवनसत्वे मिळतात. फळांमुळे त्वचा निरोगी राहते, पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा मिळते. बाजारातील कृत्रिम पेयांपेक्षा ताजी फळे नेहमीच चांगली असतात. तिसरी गोष्ट म्हणजे ज्वारी, बाजरी आणि नाचणीची भाकरी. गहू आणि पांढऱ्या तांदळांबरोबरच ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा वापर वाढावा. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते. बाजरी शरीराला उष्णता आणि ताकद देते. ज्वारी पचनासाठी हलकी असून फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट साफ राहण्यास मदत होते. मित्रांनो, भक्तांनो, सुकामेवा आणि बिया दररोज मोजक्या प्रमाणात बदाम, अक्रोड, काजू, मनुका, आळशी, तीळ किंवा भोपळ्याच्या बिया खाव्यात. मित्रांनो, यामधील चांगले स्निग्ध पदार्थ, प्रथिनो आणि खनिजे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आपल्याला असतात. लक्षात ठेवा. स्मरणशक्ती, मेंदूचे कार्य आणि शरीराची ताकद टिकवण्यासाठी यांचा उपयोग होतो. डाळी आणि कडधान्ये. पाचवी गोष्ट म्हणजे मूग, हरभरा, मसूर, तूर, वाटाणा, राजमा आणि मोड आलेली कडधान्ये आहारात असावीत. वय वाढल्यानंतर स्नायूची ताकद कमी होऊ लागते. डाळी आणि कडधान्यामधील प्रथिने स्नायू मजबूत ठेवण्यास आणि शरीराची झीज भरून काढण्यास आपल्याला मदत करतात. दूध, ताक आणि दही. लक्षात ठेवा मित्रांनो, भक्तांनो, दूध किंवा दही शरीराला कॅल्शियम आणि प्रथिने देतात. ताक पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो, भक्तांनो, जर दूध मानवत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर कॅल्शियमयुक्त पदार्थाचा वापर करावा. पुरेसे पाणी. वय वाढल्यावर तहान कमी लागते आणि शरीराला पाण्याची गरज कमी होत नाही. दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्रपिंडाचे कार्य चांगले राहते. बद्धकोष्ठता कमी होते, त्वचा तजेलदार राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. साखर आणि मीठ कमी करा. मित्रांनो, जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह, वजन वाढणे आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी मर्यादित प्रमाणातच घ्याव्यात. भक्तांनो, पुढची गोष्ट, घरचे ताजे अन्न. बाहेरचे तळलेले, जास्त तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शक्य तितके कमी खावेत. घरी बनवलेले ताजे अन्न स्वच्छ, पौष्टिक आणि शरीरासाठी अधिक हितकारक असते. नियमित चालणे आणि व्यायाम. रोज किमान 30 मिनिटे चालणे, हलका व्यायाम, योग्य आणि प्राणायाम केल्याने हृदय, फुफ्फुसे आणि साधे निरोगी राहतात. व्यायामामुळे मधुमेह, रक्तदाब आणि लठ्ठपणा नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच बाळूमामांनी सांगितलेला शेवटचा संदेश काय आहे? वय 40-50 नंतर शरीराची काळजी घेणे म्हणजे स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी जपणे होय. साधा आहार, नियमित व्यायाम, शांत मन, पुरेशी झोप आणि देवावर श्रद्धा या 5 गोष्टी आयुष्यात मित्रांनो अधिक निरोगी, आनंदमय आणि समाधानकारक बघतात. मित्रांनो, अशीच माहिती ऐकण्यासाठी आयुर्वेदांची बाळूमामांनी सांगितलेली त्या काळामध्ये सर्व माहिती ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. जय बाळूमामा.